लोकशाहीचा उत्सव आता शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी सर्व गावागावामध्ये चप्प्या गल्ली गल्ली मी सगळ्या पाया खालून घातलेल्या आहेत आणि या दरम्यानमध्ये मला या मतदारसंघाची परिपूर्ण माहिती झालेली आहे. गावचे प्रश्न, त्या भागाचे प्रश्न, शेतीचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सर्वसामान्य माणसांच्या आकांक्षा आणि अपेक्षा या संदर्भात मी परिपूर्ण या ठिकाणी मला माहिती झालेली आहे. या निवडणुकीसाठी जी मला अभूतपूर्व जो प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये मिळालेला आहे ते बघून मी प्रभावित झालेलो आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या या संपूर्ण आयुष्यामध्ये असं वातावरण आणि इतकं लोकांचं प्रेम मी कधी पाहिलेलं नव्हतं. हा अनुभव माझ्यासाठी एक विलोभनीय आणि एक प्रकारचा गौरवशाली अनुभव ठरणार आहे. त्यामुळं जे काही लोक माझ्यावर प्रेम करतायत ते सिद्धार्थ खरात या व्यक्तीवर प्रेम करत नसून मी ज्या महाविकास आघाडीचा जो घटक पक्षांचा जो उमेदवार म्हणून उभा आहे त्या घटक पक्षावरती, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेवरती, माननीय शरदचंद्रजी पवार आणि राहुल गांधी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावरती असलेलं लोकांचं प्रेम आहे आणि त्यामुळं लोक माझ्यावरती आतोनात प्रेम करतायत. एक प्रकारचं म्हणजे एक प्रकारच्या लाटा ज्याला म्हणू आपण त्या गावागावामध्ये बघायला मिळतो. लोक स्वतःहून नुसते चैतन्यानं उसळत आहे आणि जी रॅली माझी आहे ती प्रचार रॅली नसून प्रत्येक ठिकाणी विजयाची रॅली आहे अशा स्वरूपाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. लोणार आणि मेहकर ही या मतदारसंघातली दोन महत्वाची अशी प्रमुख केंद्रे आहेत. या ठिकाणी जो ही हब आहेत त्या तालुक्याची, ती सेंटर्स आहेत, हेडक्वार्टर्स आहेत त्या तालुक्याची. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या रॅलीज आज माझ्या होत आहेत आणि या रॅलीमधून आम्ही त्या हेडक्वार्टरमध्ये जो प्रतिसाद कसा आहे हे त्या भागामध्ये तो दिसणार आहे, प्रभावित करणार आहे. त्यामुळं या ज्या रॅलीज आहेत त्याला आपण बघा, जो उत्साह लोकांचा तो उदंड उत्साह मिळणार आहे. मी या निमित्तानं आपणा सगळ्यांना मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण सगळेजण महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्यावरती प्रेम करता आहात, आशीर्वाद देणारच आहात, आपण सगळे करणार आहात. आपण सगळ्यांनी दिनांक 20 तारखेला सर्वात आधी म्हणजे सकाळीच त्या मतदान केंद्रावरती जायचं आणि आपलं मतदान ताबडतोब करून घ्यायचं आणि आपलं मतदान झाल्यानंतर ज्यांचं मतदान झालेलं नाही त्यांच्यासाठी आपण मदत करायची, त्यांना बाहेर काढून जास्तीत जास्त मतदान घ्यायचं. दुसरं असं आव्हान आहे माझं की या मतदारसंघातील जे लोक कापूस वेचण्यासाठी, ऊसतोड करण्यासाठी, काही उद्योग व्यवसाय उदीम करण्यासाठी, नोकरी धंद्यासाठी जी काही बाहेरगावी गेली आहेत, मुंबई असेल, पुणे असेल, संभाजीनगर, नागपूर आणि विविध ठिकाणी गेलेले आहेत, त्यांना माझं असं नम्र विनंती करण्यात येते की गेल्या 15 वर्षाचा जो काही अविकासाचा जो काही अनुशेष आहे तो भरून काढण्यासाठी तुमच्यावरती जो काही दबाव आहे, जे काही यांनी दबाव टाकलेला आहे, दहशतवाद केलेला आहे, त्याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी, तुमच्या भाऊबंधांना न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी जिथे असाल तिथून दिनांक 20 तारखेला आपण मतदारसंघामध्ये यावं आणि आपलं मतदान करावं. या संदर्भामध्ये आपण आपल्या गावची, या आपल्या पक्षाची जी लोक आहेत त्यांच्यासोबत बसून नियोजन करावं. गावची जी काही पदाधिकारी आहेत आमची पक्षाची, तीनही पक्षाची, त्यांनाही माझी विनंती आहे की तुम्ही या संदर्भात अचूक नियोजन करावं, व्यवस्थापन करावं आणि सगळ्या लोकांना मतदानासाठी बोलवावं. नाही, आरोप प्रत्यारोप नाही, हे सत्य आहे की या निष्क्रिय लोकांनी केवळ जातीपातीचं आणि विद्वेषाचं राजकारण करून जातीमध्ये आणि समाजामध्ये एक प्रकारची तेढ निर्माण करून ठेवली आहे. यांच्या राजकारणाचा मूळ पाया जो आहे तो जाती धर्मामध्ये विष घालून भिंती उभी करणे आहे, बरोबर आहे. आणि हे आतापर्यंत केलेलं आहे. हे यांना फक्त एवढंच करण्यासाठी हे ट्रेन झाले, प्रशिक्षित झालेले आहेत. मात्र लोकांचा विकास, जनतेचं कल्याण, शेतकऱ्यांचं कल्याण, युवकांचं कल्याण, त्यांची प्रगती
याच्या संदर्भात हे अनभिज्ञ यांना यांच्या विहिरीतच नाही तर लोकांच्या पोहऱ्यात कुठून येणार आहे, अशी अवस्था झालेली आहे. आणि त्याच्यामुळं हे आता जे काही झंझावात आमच्या महाविकास आघाडीचा पाहत आहे, तुम्ही प्रत्येक दिवसाची आमची रॅली बघा आणि तुम्ही समजून घ्या की नेमकं गावागावामध्ये काय चाललंय. माझी आजही तुम्हाला याद्वारे आश्वासित करतो, एक सुनामी आहे, सुनामी. या सुनामीमध्ये हे सगळेजण वाहून जाणार आहेत. त्यामुळे हे झालेत भ्रमित. आता यांच्या पायाखालची सरकली आहे वाळू. त्यामुळं दहशतवाद करणे, तिकडे जायचं नाही. आमचे बूथ कमिटी आता बूथ प्रमुख आहेत, त्यांना फोडायचंय, त्यांना आमिष दाखवायचे, पैशाचं प्रचंड वाटप करायचंय, त्यानंतर दहशत टाकायची, बघ तुला मी अडवील, त्याला अडवीन, यांना एवढंच येत आहे. परंतु मी पाहिलंय पूर्वी माणसं बाहेर पडत नव्हती, पण हे सगळं झुगारून, हे बंधन झुगारून या सगळ्या मंडळीने आता एल्गार केलेलं आहे यांच्या विरुद्ध, एल्गार. आणि ही सगळी लोक बाहेर पडलेली आहेत. तुम्ही बघा 23 तारखेच्या मतपेटीच्या उघडतील ना, तेव्हा यांना चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. यांच्याकडे काहीच नाही आहे. ही जी मंडळी आहे ना, ही दगाबाज मंडळी आहे. काय त्याला म्हणू आपण, नकली मंडळीत हे सगळेच. म्हणजे आता शिवसेना आहे, त्यांचे नेते आहेत, हे नकली आहेत. अलीबाबा के 40 चोर म्हणू ना, हे अलीबाबा के 40 चोर आहेत. आणि हे 40 चोर आहेत ना, हे चोर मंडळी. म्हणजे एखाद्याने डाका टाकावा आणि म्हणते की आम्ही दुसऱ्याला दान करावं, बरोबर आहे. अशी चोर मंडळी आता मतदारांना म्हणतायत की आम्ही असं करू तसं करू. अहो, तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती उद्ध्वस्त करायला निघालात, नैतिकतेला सुरुंग लावलाय आणि म्हणता की आमची ही लाडकी बहीण कसली आली. केवळ मतदानावरती डोळा ठेवून यांनी त्यावेळेस ती हिप हॉप मध्ये ही योजना आणली, जी की राजकीय आहे. मात्र या योजनेमध्ये करेक्शन करून आम्ही आता महालक्ष्मी योजना घेऊन येतोय. प्रत्येक महिला भगिनींना 1,500 नाही 3,000 रुपये पर मंथ मिळणार आहेत. त्यामुळे ही योजना आम्ही करेक्ट करतोय आणि लॉंग टर्म राहणार आहे. शेतकऱ्यांसाठी सुद्धा इथं आहे आपलं, काय सांगणार? शेतकऱ्यांच्या दृष्टीनं माझी एक विनंती आहे की मी स्वतः शेतकऱ्याचा पुत्र आहे आणि मला या भागातलं प्रश्न कळलेला आहे. आणि म्हणून आम्ही 2 महिन्यापूर्वी तहसीलमध्ये मोर्चा काढून सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा या संदर्भात मागणी केली होती, आठवतंय? उद्धव साहेबांची 8 तारखेला जी सभा झाली, त्या सभेतही मी प्रामुख्यानं उद्धव साहेबांच्या समोर हा मुद्दा जनतेसाठी मांडला होता की महाविकास आघाडीचं शासन येणार आहे. त्यावेळी माननीय उद्धव साहेब, आमची विनंती आहे की इथल्या शेतकऱ्याला जर तुम्हाला मुक्ती द्यायची असेल तर 12 महिन्याचं त्याचं पीक आहे, त्यांना सोयाबीनला जो काही हमी भाव आहे, हमी भाव देऊन प्रश्न सुटत नाही. आजही हमी भाव जवळपास 4,892 असला तरी प्रत्यक्षात 3,500 ते 4,000 तुमचं सोयाबीन जाते. म्हणजे हमी भावामध्ये आणि प्रत्यक्षात जी काही मोबदला आहे, तफावत आहे. म्हणून हा प्रश्न कसा सोडवायचा मी त्या दिवशी स्टेजवर सांगितलं होतं की जे बाहेर अनाठाई पैसे आपण शासन देतंय ते तिकडल्या योजना बंद करायच्या आणि ते पैसे आम्ही इकडे वळती करून शेतकऱ्याच्या खात्यावरती सबसिडीच्या माध्यमातून तो पैसा शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायचा. आणि याचा जो भाग म्हणून माननीय उद्धव साहेबांनी माझं म्हणणं त्या दिवशी ऐकलं आणि महाविकास आघाडीमध्ये त्यांनी भूमिका घेतली की सोयाबीनला आपण सबसिडीच्या माध्यमातून 7,000 रुपये महाविकास आघाडीचं शासन आल्यावर देणार आहे. दुसरं म्हणून मी शेतकऱ्यांना विनंती करतो की 23 तारखेपर्यंत आपण आपलं सोयाबीन कृपया विकू नका. महाविकास आघाडीचं शासन येणार आहे. मी स्वतः त्या ठिकाणी हा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव तयार करण्यासाठी शासनाला मदत करणार आहे. मी शेतकऱ्याचा पुत्र आहे, बोललो तसंच वागणार आहे. साहेब, या ठिकाणी 12 बलुतेदारांच्या माध्यमातून जी प्रतिक्रिया घेत असताना लक्ष्मणराव घुमरेंनी जी सांगितलेलं आहे की 12 बलुतेदारांचा प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला मिळतोय, काय सांगता? तुम्ही सांगताय सगळं. 12 बलुतेदार असतील, मायक्रो मायनॉरिटीज असतील, जे काही छोटे मोठे समाज असतील, आदिवासी समाज आहे, आता समाज नाही बोलू नये, खरं तर आदिवासी समाज आहे, बंजारा समाज आहे, त्यानंतर वंजारी समाज आहे, ही सगळी मायक्रो मायनॉरिटीचे, आता वडार समाज आहे, गोसावी समाज आहे, इव्हन आमचा सगळे 18 पकड जातीचे सगळे लोक अतिशय महाविकास आघाडी आणि उमेदवारावरती खुश आहेत. मी रिपीट करतो,
ते खूप खुश आहे. आणि मी तेच म्हणतोय की माझ्या आयुष्यामध्ये मला एवढा गौरव या लोकांनी दिला, बरोबर आहे. त्यामुळं मी त्या सगळ्यांचे आभार मानतो. ही सगळी मंडळी माझ्या समोर भरभक्कमपणानं खंबीरपणानं उभी आहे.